जल्लोषामध्ये फटाके वाजताना आणि ह्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आणि एक जशन मनवताना या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि हा बॅनर झालेला आहे. मित्रांनो, आणि आज नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये भीम आर्मी या संघटनेच्या वतीने या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये इथे भव्य दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरच्या आज इथे पोस्टरच्या ओपनिंग करण्यात आला आहे. आणि या तुम्ही पाहू शकता बाबासाहेब आंबेडकर दिशानिर्देश देताना एक लोकांना एक संदेश देताना आणि या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी एक तरबरीने इथे या बॅनरचा ओपनिंग करण्यात आला आहे. आणि समोर महामानव डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे. या निमित्ताने संदेश देताना आणि जनतेला महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे मान्यता जुळलेलं आहे. गांधी यांची काय सर आपला परिचय सांगा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी अंकित राऊत, भीम आर्मी नागपूर जिल्हाध्यक्ष. आज आपण सर्वांनी बघितलं असेल की नागपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वात मोठी जयंती ही मोठ्या उत्साहाने युवक, बौद्ध अनुयायी आणि समाजसेवक सर्व समाजातील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नागपुरातच नव्हे तर संपूर्ण जगात 156 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. त्याच निमित्ताने आम्ही सुद्धा भीम आर्मीच्या वतीने एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी संकल्प केला होता की या वर्षीची भीम जयंती थोडी वेगळ्या पद्धतीने आपण करूया. तर यावर्षी आम्ही भीम आर्मी तर्फे बॅनर डिस्प्ले प्रोग्राम संविधान चौक या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की या बॅनर म्हणजे फक्त बाबासाहेब आंबेडकर जयंतीची शुभेच्छा नाही, तर या बॅनर मधून आम्ही काही संदेश देऊ इच्छितो. तो संदेश म्हणजे आम्ही वी सपोर्ट UGC म्हणजे UGC बिलचं आम्ही समर्थन केलेलं आहे, हे सुद्धा संदेश या बॅनर मधून दिसत आहे. त्यानंतर फ्री अपील BT ऍक्ट म्हणजे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन त्याचाही आम्ही या ठिकाणी संदेश दिलेला आहे. आणि त्यानंतर आता सध्याच्या स्थितीमध्ये या देशामध्ये ज्याप्रमाणे जातीभेद निर्माण झालेला आहे, मोठ्या प्रमाणात जातीभेदाचे प्रकार वाढलेले आहेत, त्याला कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी UGC सपोर्टला सर्व लोकांनी समर्थन दिलं पाहिजे. म्हणून ही जयंती सर्व ऍक्ट किंवा ज्या ज्या गोष्टी आम्ही आंदोलन करत आहोत त्या गोष्टी या बॅनरच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या संविधान चौक या ठिकाणी बॅनर डिस्प्लेचा प्रोग्राम आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. आणि तो आमचा कार्यक्रम फक्त बॅनर डिस्प्ले नसून तर जनतेला आणि भीम अनुयायांना एक
संदेश देणं आहे की तुम्ही जर या देशामध्ये जगत असाल तर भारतीय संविधानाला घेऊनच आपण काम केलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे फक्त डोक्यावर नाही तर आपण ते आपल्या अंतकरणात उतरवून त्यांना आपल्या कृतीत आणलं पाहिजे, जेणेकरून या देशामध्ये भारतीय संविधानाचं महत्त्व वाढेल आणि येणाऱ्या गोष्टीला आपल्या सर्व लोकांना एक नवीन दिशा आणि नवीन जागृती मिळेल. आपल्याला मालूम आहे युपी मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी सुद्धा भीम आर्मीच्या माध्यमातून जनतेला सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि 2027 मध्ये युपी इथे चुनाव सुद्धा आहे. या युपी या क्षेत्रामध्ये एक जनाधार आहे, मोठा जनाधार चंद्रशेखर आझाद यांच्या मागे आहे आणि त्या अनुषंगाने ठिकठिकाणी ते रॅली आणि कार्यक्रम घेऊन आपला मोठा विजय करण्याची ताकद करत आहे आणि बाबासाहेब जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्याचा त्यांचा एक निर्धार आहे. काय सांगत त्याच्यावर तुम्ही? सर्वात महत्वाचं तर भाई चंद्रशेखर आझाद ज्या पद्धतीने या देशामध्ये लढून राहिले आहे, गोर गरीब वंचित दलित शोषित पीडित लोकांसाठी लढत आहे, त्यांच्या या लढाऊ वृत्तीमुळे त्यांच्या या कार्यामुळे युपीच नाही तर संपूर्ण देशातील युवक युवती संपूर्ण देशातील जनता त्यांच्या पाठीमागे आणि युपीमध्ये 100% भाई चंद्रशेखर आझाद यांची सत्ता येणारच आहे. कारण युपीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता भाई चंद्रशेखर आझाद प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे, गोर गरिबांसाठी संसदेत आवाज उचलत आहे आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चाललं पाहिजे त्या विचाराने ते चालत आहे आणि युपीमध्ये जेवढे यायला झालेले आहे ते लाखोच्या संख्येने झालेले आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी म्हणून भीम आर्मी, भारत एकता मिशन आणि आझाद समाज पार्टी हे एकत्र येऊन युपीमध्ये सत्ता स्थापनेसाठी पुढे आलेली आहे आणि जनतेचा त्यांना खूप मोठा जनाधार आहे. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये 2027च्या या इलेक्शनमध्ये भाई चंद्रशेखर आझाद बहुमताने त्या ठिकाणी विजयी होतील आणि आपलं सरकार बनवतील. नागपूरमध्ये सुद्धा भीम आर्मीची ताकद ज्याप्रमाणे ठिमाठिमाने सागर निर्माण होतं त्याचप्रमाणे एक व्यक्ती जुळून भीम आर्मीची ताकद वाढत आहे. कुठे ना कुठे आपला एक आपण त्या वाटेकडे होता बाबासाहेबांच्या मिशनाकडे शिका संघटनाने संघर्ष करा असा आपल्याला संदेश दिला होता. त्याचप्रमाणे आज संघटन एक विशाल रूप धारण करत आहे. त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? सर्वप्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूरमध्ये भीम आर्मी हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की भीम आर्मी, नागपूरची भीम आर्मी जी आहे ते खरंच या नागपूर भागातील, नागपूर जिल्ह्यातील ज्वलंत विषयावर प्रश्न टाकत आहे. आज तुम्ही पाहू शकता की भोजापूर हे जे रामटेक तालुक्यातील गाव आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचनालयाला विरोध केला होता. त्या ठिकाणी भीम आर्मीने जाऊन त्याला विरोध केला. ज्या मनुवादी सरपंच आणि सचिवांनी त्या गोष्टीला विरोध केला त्याच्या विरोधात भीम आर्मी लढली आणि भीम आर्मीने लढून ते एक मोठं विशाल आंदोलन 8 एप्रिलला केलं होतं रामटेक या ठिकाणी. त्या ठिकाणी सत्तेला त्यांनी चितावणी दिलेली आहे भीम आर्मीने की जर तुम्ही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं वाचनालय जर भोजापूर येथे करत नसाल तर तुमची गया केली जाणार नाही, तुमच्या विरोधात संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात येईल. इव्हन त्या ठिकाणी जे मनुवादी लोक आहेत त्या मनुवादी लोकांवर एक चपराक भीम आर्मीने लावली. तेच नाही तर नागपुरातील समाजकल्याण विभागाचे प्रश्न असतो, नागपूर विद्यापीठाचे प्रश्न असतो किंवा जाती अत्याचाराचे प्रश्न असतो, सर्व प्रश्न भीम आर्मी टप्प्याटप्प्याने घेत आहे. म्हणून भीम आर्मीचा जनाधार वाढत आहे आणि भीम आर्मीमध्ये मोठ्या संख्येने लोक जुळत आहे आणि पुढे चालून भीम आर्मी हे आणखी मोठं आंदोलन पुढे उभं करण्याचा प्रयत्न करेल. आपण पाहत आहे वेगवेगळ्या संघटनांमध्ये कुठे न्यू जनरेशनची कमतरता दिसते, पण आपल्या भीम आर्मीमध्ये न्यू जनरेशन मोठ्या प्रमाणात येऊन राहिलेला आहे आणि कुठे ना कुठे युवा वर्ग ह्या चंद्रशेखर यांच्याकडे आशेची नजर त्यांच्याकडे आहे. कुठे ना कुठे आपला विजय झाला पाहिजे याकरता युवकांना काय संदेश द्या? विशेष म्हणजे युवक लोक तुम्हा सर्वांना माहित असेल भाई चंद्रशेखर आझाद हे तरुण आहेत आणि तरुण वर्ग जर या देशाचं नेतृत्व करत असेल तर कुठेतरी आमच्याही महाराष्ट्रातल्या देशातल्या तरुणांना वाटतं की आम्ही सुद्धा राजकारणात आलं पाहिजे. वेळोवेळी आपण बघितलं असेल युवकांना प्रतिनिधित्व मिळत नाही आणि युवक लोक हे नेहमी मागे असतात आणि आज वयोवृद्ध लोक 10 वेळा त्या ठिकाणी राजकारण करतात पण कुठे परिवर्तन घडत नाही. आणि भाई चंद्रशेखर आझाद एक तरुण व्यक्तिमत्व आहे, बहुजन हृदय सम्राट आहे आणि ते जेव्हा राजकारण करतात ते त्या सर्व जनतेच्या हितासाठी काम करतात. म्हणून युवक लोकांची ते प्रेरणास्थान आहे आणि एक युथ व्यक्ती जर त्यांचं प्रतिनिधित्व करत असेल तर निश्चितच या महाराष्ट्रातील, या नागपुरातील सर्व युवक आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जोडताना दिसत आहे आणि युवकाचा जर नेतृत्व करणारा व्यक्ती जर मिळाला असेल तर कुठेतरी क्रांती घडू शकते. समोरच 14 एप्रिल येऊन राहिले भाऊ, काय संदेश द्या जनतेला? सर्वप्रथम तर मी एक संदेश देऊ इच्छितो की 14 एप्रिल आली म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांचे खरी आणि असं दाखवण्यापेक्षा 24 दिवस आणि 365 दिवस आपण सर्व बहुजन बांधवांनी, बौद्ध धर्मातील अनुयायांनी एकत्र राहिलं पाहिजे. आज एक दिवस जयंती आली म्हणून लाखो संख्येने उभे होतो, पण एका ठिकाणी जर अन्याय झाला तर तेवढ्याच लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लढणारे लोक पाहिजे. तेच लोक त्या ठिकाणी लढायला गेलं पाहिजे. सर्व लोकांनी एकतेचा मार्ग अवलंबून सर्व लोकांनी मिळून मिसळून राहून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी
सर्वांनी फक्त जयंतीपुरतं नाही तर 365 दिवस आपण एकत्र राहिलं पाहिजे. हा संकल्प या जयंतीच्या दिनी घेणं महत्वाचं आहे. शुभेच्छा दिलेल्या आहे आणि 14 एप्रिलच्या लोकांना एकत्र येऊन 14 एप्रिल आनंदाने साजरा करूया असं सुद्धा संदेश दिला. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे, संघमित्र गेडाम साहेब जुळलेले आहे आणि आपल्याला मालूमच आहे युवा वर्गांना युवा मित्रांना एक दिशा देतात आणि त्यांना योग्य प्रमाणे मार्गदर्शन करून आपला भीम आर्मीचा कार्यक्रम कसा जल्लोषात झाला पाहिजे त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात. कुठे ना कुठे त्यांना एक समाजामध्ये जागृती फैलावण्याचं काम सुद्धा करतात. आपल्याशी वार्ता करूया, जाणून घेऊया. सर आपला पहिल्या सगळं काय सांगणार? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझे नाव संघरत्न गेडाम, भीम आर्मी भारत एकता मिशन नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आणि येणाऱ्या विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारत देशवासियांना हार्दिक मंगलकामना. आणि आजच्या या काळामध्ये ज्याप्रमाणे भारत देशामध्ये जातीय तेढ निर्माण करून काही जातीवादी संघटन आणि सत्ताधारी पक्ष भारत देशातील समता, बंधुत्व आणि न्याय विचार आणि करुणा, दया, प्रेम यांच्यावरती चालणारा हा जो भारत देश आहे, सर्व धर्मातील जाती पंथांना मिळून भारतीय संविधान सर्वांना घेऊन धर्मनिरपेक्षतेच्या भावनेवर चालत असतो. पण मागील काही काळापासून आपण बघतोय की समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न खूप प्रमाणामध्ये वाढलेले आहे. तरीसुद्धा भीम आर्मी भारत एकता मिशन आणि आझाद समाज पार्टी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये, विनय सिंग रतन सिंग साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि भीम आर्मीचे सर्व भारत देशातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारत देशाची दिशा आणि दशा भीम आर्मी संघटन हे बदलवण्याचं काम करणार आहे. आणि युवा वर्गांना माझी सूचना आहे की जेवढ्या जास्त संख्येने आपण भारतीय संविधानाकडे वळाल तर समोर आपण टिकाल. एवढे बोलून आजच्या या प्रसंगी भीम आर्मी भारत एकता मिशनचे सर्व पदाधिकारी आणि संघटन आज नागपूर येथील संविधान चौकामध्ये भीम आर्मीतर्फे बॅनर फ्लॅगचं जे प्रोग्राम अरेंज केलं होतं ते सक्सेस म्हणजे पूर्ण झालेलं आहे. आणि यासमोर आम्ही दरवर्षी असेच संकल्पना करून युवा वर्गांना आपल्याकडे जोडण्याचा प्रयत्न करू. आणि माझी परत विनंती आहे की जेवढ्या जास्त संख्येने तरुण वर्ग भीम आर्मी संघटनेला जुळेल त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येईल. आणि आम्ही 24 तास 365 दिवस समाजात घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्याच्यावरती मार्ग काढून त्या मार्गावरती सर्वांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तरी सर्वांना येणाऱ्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. क्रांतिकारी जय भीम. मान्यवर सरांनी 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे आणि भीम आर्मीच्या वतीने त्यांना संघटन मजबूत करायचा आहे आणि संघटन एकत्र झालं तर आपला विजय निश्चित होणार असा सुद्धा संदेश दिला आहे. आणि त्यांनी या नागपूरच्या जनतेला आणि या भारत देशाच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी भीम आर्मीच्या कडून त्यांनी 14 एप्रिलच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहे. आणि आमच्या जनतेला सुद्धा क्रांतिकारी जय भीम. या भीम आर्मीच्या संघटनेमध्ये युवा चेहरा आहे नेहा राऊत मॅडम आहे आणि त्यांनी सुद्धा आज या इथे जो बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टर आहे ओपनिंग करण्यात आलेला आहे. या ओपनिंगच्या मध्ये त्यांनी पुन्हा असा नृत्य सादर करून सुद्धा एक बाबासाहेबांच्या जो लोकांमध्ये जल्लोष असतो जल्लोषाची त्यांनी आठवण करून दिली आहे. आणि आम्ही सुद्धा त्यांच्या टाळ्या लगायला होतो. आपण या संघटनेला जुळलेला आहे आणि या निमित्ताने इथे आज ओपनिंग करण्यात आला. काय सांगणार आता पद्धत सांगा. माझं नेहाताई राऊत, जिल्हा महिला भीम आर्मी महिला ब्रिगेडची जिल्हा अध्यक्ष आहे. मी इथे आलेले आहे. आमच्या इथे भीम आर्मी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संविधान चौकामध्ये बॅनर डिस्प्लेचा प्रोग्राम ठेवलेला होता. आणि हे भीम आर्मीतर्फे मी सांगू इच्छितो की जे पण होत आहे इथे अत्याचार वगैरे तर त्याच्यासाठी आमची महिला आमचे सगळे लोक समोर येत आहेत. आणि त्यांना एकच संदेश देऊ शकतो मी की जिथे जिथे अत्याचार होईल तिथे तिथे आमची भीम आर्मी महिला आणि भीम आर्मीचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील. आणि जिथे जिथे अत्याचार होणार त्या अत्याचारासाठी कुठे न पाहता ते समोर जाऊन त्यांना पाठिंबा देतील हा संदेश देऊ जातो.
ज्या ठिकाणी अत्याचार होणार त्या ठिकाणी भीम आर्मी एक ताकदीने उभे राहणार असा संदेश त्यांनी